14 डिसेंबरच्या मंत्रिमंडळ शपथविधीवर भाजप ठाम. भाजपच्या मंत्र्यांचा शपथविधी होणार. महायुतीतील मित्रपक्षांना भाजपचा इशारा. लोकशाही मराठीला विश्वसनीय सूत्रांची माहिती. शिवसेनेची रामटेक बंगल्यावर महत्वाची बैठक. एकनाथ शिंदेंची पक्षातल्या आमदार खासदारांसोबत चर्चा. आजी माजी खासदार आणि आमदारांची उपस्थिती. अजित पवारांना अर्थ खातं मिळणार असेल तरच महायुतीला अर्थ. अमोल मिटकरींच्या वक्तव्यानं महायुतीमध्ये वादाची शक्यता. खाते वाटपावरून ठिणगी पडण्याची भीती. महायुतीमध्ये 6 आमदारांमागे 1 मंत्रिपद. भाजपला 20, शिवसेनेला 12 तर राष्ट्रवादीला 10 मंत्रिपदं मिळण्याची शक्यता. दिल्लीमध्ये शहा, फडणवीस आणि अजितदादांच्या बैठकीमध्ये फॉर्म्युला ठरल्याची माहिती. 14 डिसेंबरला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार. लोकशाही मराठीच्या बातमीवर उपमुख्यमंत्री अजित पवारांचं शिक्कामोर्तब. शरद पवारांनी तलवारीनं केक कापणं अयोग्य. सामान्य नागरिकांवर गुन्हे दाखल करता शरद पवार अपवाद असावेत. महंत सुधीरदास महाराजांचा खोचक टोला. वन नेशन वन इलेक्शन विधेयक कॅबिनेटमध्ये मंजूर झाल्याची सूत्रांची माहिती. मोदी सरकारचा मोठा अजेंडा कार्यान्वित होण्याचा मार्ग मोकळा. केंद्र सरकारचं 1 पाऊल पुढे. आणि भारताच्या डी गुकेशनं रचला इतिहास. डिंग लिरेनचा पराभव करत इतिहासातील सर्वात तरुण जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन बनला. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.